म्हणजेच कीर्तन आहे आणि कीर्तन म्हणजेच परिचय आहे. म्हणून याच्या करता जय भवानी युवा तरुण मित्र मंडळ यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी श्रीमती मंजुळा अक्का खरात यांच्या 100वा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत असताना या मंजुळा अक्कांनी जीवनामध्ये जन्माला आल्यापासून आज ज्यांचं वय एक 100 वर्ष परिपूर्ण झालेलं आहे अशा अक्कांनी आपल्या जीवनामधली अनेक नाती निभावलेली आहे. त्या कोणाची तरी मुलगी असतील, त्या कोणाची तरी बहीण असतील, त्या कोणाची तरी मैत्रीण असतील, त्या कोणाची तरी असणारी पत्नी असतील, त्या कोणाच्या तरी सून असतील, त्या कोणाच्या तरी आई असतील, त्या कोणाच्या तरी मावशी असतील, चुलती असतील, काकी असतील, मामी असतील, अशा अनेक नात्यांनी आपलं जीवन या अनेक परिवाराशी आणि गावाशी या ठिकाणी व्यथित करत असताना या अक्कांनी नातवंडे परतंडे पाहण्याचा विक्रम केला. तरी सर्व डोकरी ग्रामस्थांनी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये उपस्थित राहून शुभेच्छा देण्याकरता या असणाऱ्या कार्यक्रमाचं असणारं प्रयोजन आहे. परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या परंपरेला नवरूप देणं ही आपली ओळख आहे. म्हणून याच्या करता या अक्कांचा शतायुषी जीवन गौरव सोहळा आहे. म्हणून जाता जाता एक वाक्य ऐकून जा. जीवनामध्ये कोणाचा कधी सोहळा होत असतो आणि सोहळा होण्यापाठीमाग काही कारण असतं. जीवनामध्ये जन्माला येऊन ज्यानं आपलं जीवन म्हणजे जन्म सफल केला त्याच्या जन्माचा सोहळा होत असतो. ज्यानं आपल्या जीवनामध्ये जन्माला येऊन या जगतामध्ये आपलं मरण सफल केलं त्याच्या मरणाचा सोहळा होत असतो. आणि ज्या व्यक्तीनं या जगतामध्ये जन्माला येऊन आपलं संपूर्ण जीवन आपल्या संबंधितांच्या करता व्यक्त केलं त्यांचा जीवन गौरव सोहळा होत असतो. म्हणून याच्या करता हा जीवन गौरव सोहळा आहे. म्हणून याच्या करता खरी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये नव्हती. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ही संकल्पना नव्हती. ही संकल्पना आम्ही कर्नाटक राज्यामधून महाराष्ट्रात आणली. ही महाराष्ट्रामध्ये जर जीवन गौरव सोहळ्याची सुरुवात कुणी केली असेल तर ती आपल्या रघुराज महाराज फड परंपरेनं केली. कर्नाटक राज्यामध्ये या सोहळ्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. का हा सोहळा करायचा त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये जी पात्र लाभलेली आहे, जसं आता अक्कांच्या बद्दल बोलत असताना सांगितलं, त्या कोणाची तरी मुलगी होत्या त्या ठिकाणी त्यांनी मुलगी म्हणून आपल्या आई वडिला करता जीवन व्यतीत केलं. त्या कोणाच्या तरी बहीण आहेत त्यांनी बहीण म्हणून भावासाठी जीवन व्यतीत केलं. त्या कोणाची तरी त्यांच्या असणाऱ्या कार्यकालामध्ये मैत्रीण होत्या, एक मैत्रीण म्हणून त्यांनी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं. तदनंतर त्यांनी एक चांगली पत्नी म्हणून आपलं जीवन व्यतीत केलं, चांगली सून म्हणून या ठिकाणी जीवन व्यतीत केलं, चांगली नणंद म्हणून, चांगली भावजाई म्हणून, आणि ही नाती जपत असताना एक चांगली आई म्हणून सुद्धा जीवन व्यतीत केलं, चांगली आजी म्हणून सुद्धा काय केलेलं आहे जीवन व्यतीत. मग मावशी असेल, काकी असेल, चुलती असेल, मामी असेल, अशा अनेक नात्यानं, अगदी पणजी असेल, हेही नातं या ठिकाणी त्यांनी काय केलं तर जपत असताना आपल्या आयुष्याची 100 वर्ष काय केली तर परिपूर्ण केली. म्हणून या चालू कालखंडामध्ये 100 वर्ष पूर्ण होणं हे एक प्रकारचं आश्चर्यच म्हणावं लागतं. कारण 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. सत्ययुगाची आयुष्य गणना आहे 1,00,000 वर्ष. सत्ययुगामध्ये माणूस 1,00,000 वर्ष जगत होता. त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी झाला माणूस 10,000 वर्ष जगू लागला. द्वापार युगामध्ये एक शून्य कमी झाला आणि माणूस 1,000 वर्ष जगू लागला. आणि या ठिकाणी कलयुगामध्ये एक शून्य कमी झाला आणि माणसाचं आयुष्य राहिलं ते 100 वर्ष. परंतु या ठिकाणी आमचे जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की अल्प आयुष्य माणूस
शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिला 100 वर्षाचं जरी आयुष्य झालं तर अर्ध आयुष्य तर रात्रीनं नेलंय कारण आयुष्य 24 तासाचा दिवस आहे त्याच्यातले 12 तास रात्रीमध्ये जात आहेत म्हणून अर्ध आयुष्य त्या ठिकाणी रात्रीनं नेलेलं आहे आणि यामध्ये बालपण आहे मध्ये बाळत्व पीडा म्हणजे शरीराला होणारे आजार आहेत रोग आहे